आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनील प्रभूजी, कालचा घडला राडा तुम्ही पाहिला, ज्या प्रकारे मुका असेल किंवा गुंडराज आपल्याला या ठिकाणी पाहिला. राजच आहे आणि सत्ता पक्षाकडनं अशा पद्धतीचा गुंडाराज या विधानसभेमध्ये होतोय तर महाराष्ट्राच्या जनतेचं काय, हाचा प्रश्न 12 कोटी जनता विचारते. आणि त्यामुळे या विधानसभेची एक विविध पद्धतीने एक पवित्रता आहे आणि ती मातीमोल करण्याचं काम ही मंडळी आता करतायत. विधान परिषद सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांनी या ठिकाणी याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे. शेवटी या विधानसभेच्या आवारामध्ये सुरक्षा ठेवण्याचं काम हे विधानसभेचे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षांचं आहे आणि त्यामुळे यावरती कारवाई झाल्याशिवाय कुठच्याही पद्धतीने यावरती प्रतिबंध येणार नाही आणि पुन्हा अशा घटना घडत राहतील आणि म्हणून याच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे. विधानभवनातून संपूर्ण राज्याचा गाडा आखला जातो, त्याला लोकशाहीचं पवित्र मंदिर म्हटलं जातं आणि अशा ठिकाणी हा राडा होतोय, तुम्ही कसं पाहता? तुम्ही बघताय, काल टी व्हीवर आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांची माणसं ज्या पद्धतीने मारतात, हा पूर्ण नियोजित प्लॅन होता का याचा आता काही चौकशी अहवाल अध्यक्ष घेणार आहेत, तो येईल आणि मग कळेल. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीने मारहाण होते आणि जो राडा इथे झाला तो माझ्या माहितीप्रमाणे बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती विधानभवनच्या आवारात आहे, अशी एक चुकीची माहिती ही लोकांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे अध्यक्षांनी आणि विधान परिषदेच्या सभापतीने याच्यावरती कारवाई करायला पाहिजे. एक मला असं वाटतं की सत्ता पक्षाच्या वतीने विधिमंडळाच्या आमदारांच्या मानेवर गिलोटून ठेवण्याचं काम या विधिमंडळात होतं आहे असा त्याचा अर्थ आहे. साधारणतः आपण पाहायला गेलं तर आज सुरक्षा व्यवस्थेत कडक करण्यात आलेली आहे. बाहेर 2 आमदारसुद्धा बसलेले आहेत कारण त्यांच्या पीएंना सोडत नाही. असं आहे की मी स्वतः सातत्याने कालपासून मागणी करतो आहे की पास वाटप करणारे कोण आहेत, त्याच्या किरापती का वाटल्या जातात आणि पासेस जोपर्यंत कंट्रोल येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे लोक विधानसभेत येत राहणार आणि हा पहिल्या दिवसापासून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा खडक अशी उपाययोजना करायला पाहिजे होती. ती जर केली असती तर कालचा प्रसंग घडला नसता. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यानंतर. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसम, मी वैभव पाटील, मुंबई.